अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगाव येथे स्वतःच्या मालकीचा नसलेला प्लॉट नावावर करून देण्याचे आमिष दाखवून 9,50,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। आरोपींना न्यायालयात हजर केले असता 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। याबाबत हसीन अहमद जुम्मन शेख यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर 2021 पासून संशयित आरोपींनी गोकुळ शिरगाव येथील 400 चौरस फुटाचा प्लॉट स्वतःच्या मालकीचा नसतानाही तो नावावर करून देतो असे सांगून तक्रारदाराकडून ऑनलाईन व रोख स्वरूपात 9,50,000 रुपये घेतले। मात्र प्लॉट नावावर न झाल्याने फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले। तक्रार न करण्यासाठी आरोपींनी एका परिचित व्यक्तीच्या नावावरील दुसरा प्लॉट दाखवून तो नावावर करण्याचे आश्वासन दिले आणि कागदपत्रे केली, परंतु तोही प्लॉट दुसऱ्यालाच विकला गेला। फसवणूक झालेले पैसे परत मागितले असता आरोपींनी तक्रारदारास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील करीत आहेत। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।